शहर परिसरात ग्रामीण भागाला सलग तिसऱ्या दिवशीही अवकाळी पावसानं झोडपून काढले। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसासोबत मोठ्या प्रमाणात गारांचा वर्षाव देखील झालाय। या पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले, तर उघड्यावर ठेवलेला कांदा भिजून खराब झाल्याचं चित्र आहे। पावसामुळे काढणीवर आलेला गहू, कांदा, हरभरा या रब्बी पिकांना मोठा फटका बसला असून शेतकरी हवालदिल झाले। शहरात लग्नतिथी असल्याने ठिकठिकाणी लग्न सोहळा आयोजित करण्यात आले होते, मात्र अचानक आलेल्या पावसामुळे वऱ्हाडी मंडळींची एकच तारांबळ उडून पळापळ झाली। अनेक विवाहाचे मंडप वादळी वाऱ्याने उडाल्याचे चित्र दिसून आले। गेल्या वर्षी अतिवृष्टीने पिकांची वाताहत केली होती, यावर्षी पावसाअभावी दुष्काळाचे सावट तालुक्यात पसरले। या संकटातून शेतकरी अद्यापही विसावला नसताना सोमवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटाचा फटका शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांना मिळाले। यावर आमदार सुहास कांदे यांनी सांगितले की 3 दिवसांपासून मनमाड नांदगाव शहरासमोर मतदारसंघात जोरदार पाऊस आणि गारपीट होत असल्याने माहिती मिळताच तहसीलदारांना तातडीने पंचनामा करण्याची सूचना केली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांवर आलेल्या संकटाची माहिती देऊन मदत देण्याची मागणी केली, असं आमदार सुहास कांदे यांनी सांगितले। तर 1 मार्चपर्यंत नाशिकमध्ये आणि इतर ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। 2 मार्चपर्यंत महाराष्ट्रासह संपूर्ण उत्तर भारतात पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवलाय। ब्युरो रिपोर्ट, सप्रेम मराठी।